अहो काय तुम्ही फोनवर खेळत बसलायत? फोन करा आधी, कुठे ते बघा. अगं येत असतील ते. किती वेळ झाला. अहो आधी तिला सामानाची लिस्ट दिली मी आणायला. आपण तिथे गेलो होतो ना, घरातलं रेशनच संपलं सगळं. आता लिस्ट दिली मी तर वेळेवर यायला नको का तिने? ते ट्रॅफिक लागलं असेल शोभा. ट्रॅफिक? रविवारचं कसलं ट्रॅफिक? तुमचं ना काहीतरीच असतं. बरं मी काय म्हणतो शोभा, की अण्णांची रूम आवरायला हवी ग. त्यांच्या बिछाण्यावरची चादरही बदललेली नाही, ती बदलायला हवी. मग थांब मी बघतो. हो राहू देत, बसा. आधी ती येईल ना, ती सगळं करेल. तुम्ही कशाला काळजी करताय? आणि मी काय म्हणतो, आता काय चहा हवाय का? नाही नाही मला चहा नकोय ग. अगं पण मग बरं. अगं शोभा, पण अण्णा येतील, त्यांची जेवणाची औषधाची वेळ चुकायला नको. असं काय करताय? मला नाही का काळजी अण्णांची? मी आहे ना, मी करीन सगळं. तुम्ही ती मंडळी आली ना की खुशाल गप्पा मारत राहा तुमच्या लाडक्या भावाशी, अण्णांशी. आणि हो लक्षात ठेवा, आपण केलेली कुठली शॉपिंग दाखवत बसू नका त्यांना. आता नेहमीप्रमाणे तुमचं बंधुप्रेम उफाळून येईल, सगळं दाखवत राहील. मी त्यांच्यासाठी आणलेली अक्रोडची किचन आहे ना, ती ठेवलीये बाजूला. ती जयलाच देऊया नाही? अरे ठेवा ना ते. या 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 ना, या या. बाई अण्णा, अगं बाई किती वाट बघितली. अरे वा, सुहास पण आलाय. हो नाही बरं आहे ना, म्हणजे बांद्रा ते विरार एवढा मोठा प्रवास टॅक्सीने कधी घडत नाही ना. मज्जा आहे बाबा एका माणसाची. वहिनी, त्याचं काम होतं म्हणून आला तो. बरोबर. अरे हो माहिती मला. तू पण ना थोडी मस्करी केली रे मी त्याची. आदिती, अगं सामान आणलंस का बाई? हो. हे काय? हा हा आणलंस ना, बरं झालं. केव्हाची वाट बघते माहिती का मी. जरा एक काम करशील का ग? म्हणजे ना अण्णांची खोली जरा आवरून ठेवायची होती. अगं बाई, बिछाण्यावरची चादर बदलायची राहिलंय, स्वयंपाक पाण्याचं सगळं बघायचं राहिलंय. बापरे, बघितलंस ना कामाच्या गडबडीत सगळ्या गोष्टी विसरून जायला होतात ग. नाही म्हणजे कसं आहे, अण्णांच्या जेवणाची वेळ चुकवायला नको ना. वहिनी मी करते. हो ना, बरं बरं. ए जरा हे सामान पण आत नेऊन ठेव ना. हो. बर. जय, चहा की सरबत? नाही म्हणजे खूप उकडतंय ना म्हणून विचार. नाही नको. नको? बरं, तुम्ही गप्पा मारत बसा. अहो आपण जयसाठी गिफ्ट आणलंय ते त्याला द्यायचंय, विसरू नका. बरं मी आलेच. अण्णा, तुम्ही दमला असाल ना? त्यांची खोली आवरायची आहे जय, तोवर आमच्या रूम मध्ये आराम करू दे त्यांना. अगं आधी, अगं बाई तुझं अजून केरच काढणं चालू आहे का? हा केवढं म्हणजे. आदिती, अगं कॉट खाली बघ काय तो. बाप रे, केवढी धूळ साचली. जरा जर तिथून पण झाडू मार जरा. अगं बाई, माझी ही बॅग इथे आहे बघ. घरभर शोधत होते मी. कामाच्या रगाड्यात इकडचं तिकडे, तिकडचं इकडे, काय पसारा घरभर. मी काढते. हा जरा ती बॅग काढा. सावकाश, जरा जड असेल आणि त्याच्यात काहीतरी माझं सामान असेल ना, काहीतरी काढते. नाही ते तुझे कपडे धुवायचे राहूनच गेले अगं. काय करू, केवढा पसारा ना घरभर कामाचा. त्यात पुन्हा हे कुठे ना काम काढायचं. मी धुते. अय्या, म्हणजे घेऊन जाणार आहेस? नाही म्हणजे मला वाटलं की
ठेवशील इथे माझ्यासाठी. नाही नाही अगं म्हणजे काय ते पुन्हा ऑल्टर करून तुला घालायला लागतील ना, मग म्हटलं तुला आवडणार नाही असं काही घातलेलं. वहिनी तुम्ही ठेवा तुमच्याकडे. अगं नाही नाही तुझे ड्रेस आहेत ना, लागतील ना तुला. माझी काय ग जळली मला 4 दिवसांची हौस. ए तुला माहितीये का तुझे ड्रेस घातले ना यांना सुद्धा खूप बरं वाटलं. तू खूप सुंदर दिसतेस असं लग्न झाल्यानंतर एकदा सुद्धा म्हणाले नव्हते मला. आता तिथे म्हणाले काश्मीर. काय यांचं पण ना. हो पण आता तुझे ड्रेस आहेत ना म्हणजे लागतीलच तुला. वहिनी हा तुम्ही ठेवा, खरंच तुम्हाला खूप छान दिसतात. हो ना. मला वाटलंच की तू हट्टच धरशील की ठेवून घ्या माझे ड्रेसेस. हो ग खूपच छान आहेत, राहू देत म्हणजे. आणि तू नाही सगळं आवर आणि ना चादर बदलायचे लक्षात ठेव नाही तर विसरशील. आणि नंतर बॅग माझ्या रूम मध्ये आणून ठेव. हा थँक्यू फॉर दिस. मग डॉक्टर काय म्हणाले जय? दादा अण्णांची तब्येत अजून खराब झाली. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची बायपास करावी लागणार आहे आपल्याला लवकरात लवकर. पण दादा यातलं अण्णांना काहीही माहित नाहीये. काय माहित नाही अण्णांना? अहो काय विचारतेय मी, काय सांगितलं नाही अण्णांना? अगं डॉक्टरांनी अण्णांची बायपास करायला सांगितली. हा पण वहिनी अण्णांना यातलं मुद्दाम काही सांगितलं नाही. त्यामुळे पैशांची जमवाजमव होईपर्यंत तुम्ही काही बोलू नका. नाहीतर दादा अण्णा उगाच नकार देतील बायपास करून घ्यायला. अरे पण असं कसं चालेल? ते म्हणजे बायपास तर करावीच लागणार ना. जय म्हणजे मला जरा एक असं सांग की किती खर्च येईल रे बायपास करण्यासाठी? 3-4 लाख. झालं. अहो आपण उगाच असा पिकनिकचा सगळा व्याप केला नाही. त्यापेक्षा नेहमीप्रमाणेच आपली सगळी हाऊसमौस मारून सगळे पैसे अण्णांसाठी साठवले असते ना तर बरं झालं असतं. पण आता काय खर्च तर झाला, कोण पैसे परत देणार आहे? बाई ग सगळी सोंग घेता येतात पण जय पैशाचं सोंग घेता येत नाही रे बाबा. हो खूप खर्च झालाय. आता पुन्हा एवढे पैसे उभे करायचे म्हणजे. अहो पण तुम्ही कशाला काळजी करताय? म्हणजे जय आहे ना, आता कसं ते दोघे कमवतात ना, आपल्याला टेन्शन नाही देणार ते. अरे आदिती अगं तुला माहितीये ना अण्णांची बायपास करावी लागणार आहे ते. हो मी तेच सांगत होते यांना की तुम्ही दोघं काही आपल्या कर्तव्यापासून दूर जाणार नाही. नाही ना? जय आपल्याला जमेल तसं करूया. पण अण्णांची तब्येत खूप महत्वाची आहे. तेच म्हणत होते मी यांना की अण्णांची तब्येत महत्वाची. म्हणजे बाकी खर्च काय कोणी केला तरी चालेल, ते काही जास्त महत्वाचं नाहीये. अण्णांची तब्येत महत्वाची. आदिती यांचं चालू देत बोलणं, आपण जरा स्वयंपाकाचं बघूया का? हो काय जय की आता नुकतेच आम्ही फिरून आलोय ना, त्यावेळेला एवढा खर्च झालाय आणि पुन्हा आता
जरा जमणं अवघडच आहे रे. दादा ते खर्चाचं राहू दे, आपण बोलू नंतर. पण मी बरेच दिवसापासून बघतोय तू हल्ली एवढ्या टेन्शन मध्ये का असतोस? नाही कुठे, अरे तसं तसं काही नाहीये. दादा काय झालंय? नाही अरे, कामाचं लोडही असतं ना, त्यात आता यामध्ये सुट्ट्याही झालेल्या आहेत. 3 महिने बघू काय होतंय बायपासचं ते. जय, मी निघतो. अरे थांब ना, बस थोडा वेळ. अरे नाही, निघतो. घरी जायला परत उशीर होईल. निघतो मी. आपल्याला बोलायचं होतं ना. हो, बोलू ना आपण नंतर. हे तू केलेल्या प्रेझेंटेशनचे सुहास चल खाली चल जर. मी येतो तुला सोडायला. दादा मी आलोच. हो, येत जा हा अधून मधून सुहास. काय गो, काय केलंस हे? अण्णांसाठी सूप केलंय. थोडं थंड झालं ना की अण्णांना देते. बाई ग, केवढी ती पथ्य नाही, सूप सलाड आणि काय काय. शी, कोणाच्या लक्षात राहणार आहेत ती. अदिती, अगं मी काय म्हणते, ह्यापेक्षा ना आपण अण्णांना त्यांच्या बायपास बद्दल सांगून टाकूया. वहिनी, म्हणजे त्यांचं पथ्यपाणी तेच पाळतील ना. आपल्याला लक्षात काही ठेवायलाच नको. नको. अण्णांना जर हे कळलं तर ते बायपास करायलाच नकार देतील. पैशांचा प्रॉब्लेम तर आहेच. तुम्ही दोघं आहात ना, आता काही टेन्शन नाही. खरं सांगते ग बाई, प्रपंच करायचा म्हटला ना की तो काही एकट्याच्या नोकरीवर भागत नाही. आता आमच्या यांचंच बघ, एक नोकरी काही धड जमत नाही, दुसरं काम कुठून करणार हे? म्हणजे आपल्या जयसारखं नाही ना. म्हणजे अगं जय म्हणजे ह्या नोकरी व्यतिरिक्त दुसरं काहीतरी काम करतोय का ग? नाही. काय अगं सांग ना. आपल्या माणसानं सांगायला काय जातंय? वहिनी, मला माहितीये सुहासने काहीतरी काम सांगितलंय ना त्याला. हा हा हो. म्हणजे नेहमी सांगत नाही, पण मज्जाच आहे बाबा तुमची. खोऱ्याने पैसे कमवताय दोघं, आणि कमाई ती बट. चालू दे चालू दे, करा 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 कमाई. कसं आहे अगो, ते पैसे आपल्याला अण्णांच्या आजारपणासाठी खर्च करता येतील ना. बाई ग, केवढा तो खर्च. हा, खर्चाचा आकडा ऐकला ना मलाच घाम फुटला ग. बरं, आता एवढं पथ्य पाणी करून खर्च करून डॉक्टर गॅरंटी देतात का? वहिनी, तुम्ही असं का बोलताय? तू गैरसमज करून घेऊ नकोस. अण्णांची काळजी मला पण आहेच ना ग. पण आता म्हणजे तब्येतीचं बघतेस ना, माणसाचं काही सांगता येत नाही ग आजकाल. वहिनी, अण्णांना काही होणार नाही. अण्णा लवकरात लवकर बरे होतील. आणि पैशाची काळजी करायला नको. छे छे, तुम्ही आहात ना, आम्ही काळजी करणार नाहीच आहोत, विचार तर नाही करणार आहोत. आणि त्यात आता पैसा काही फक्त नोकरीतूनच येत नाहीये, बाहेरून पण येतोय. नाही नाही, चांगलंय चांगलंय. पण ना अण्णांशी त्यांच्या बायपास बद्दल अशी लपवाछपवी करणं मला काही पटतच नाहीये. वहिनी, आपल्याकडे आता कुठलाही पर्याय नाहीये. अण्णांची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे.
हे तू मला सांगतेस? नाही म्हणजे इतकी वर्ष अण्णांची काळजी मीच घेतेय. विसरली नाहीस ना? आता कुठे 4 दिवस तू त्यांची काळजी घेतेस, देखभाल करतेस. त्यातून दिवसभर घरात नसशीलच, म्हणजे ऑफिसलाच असशील ना तू. शिवाय तू इथे येऊन पोळी भाजी करून गेल्यानंतर दिवसभर अण्णांची काळजी मीच घ्यायचे ना. मी बघेन अण्णांचं. मी काही कोणी परकी नाहीये ना. शेवटी मी सुद्धा सूनच आहे अण्णांची, थोरली. मी अण्णांना सूप देऊन येते. जय, तू एक गोष्ट ऑब्झर्व केली का? अण्णा फार शांत शांत होते. इतके दिवस काका होते ना गप्पा मारायला, शिवाय काकू असायच्या घरी. दिवसाच्या शेवटी का होईना आम्ही यायचो. माझ्याशी नाही पण निदान आदितीशी गप्पा मारायचं. पण आता सुहास, मला टेन्शन आलं रे आता अण्णांचं. कळते मला, पण जय रिलॅक्स. वहिनी काय आता एकट्या नाही आहेत अण्णांची काळजी घ्यायला. आदिती पण येऊन जाऊन असेलच ना? हो हो, आदिती येत जात राहील, पण माझं काय? जय, सुहास, आज कितीतरी दिवसांनी अण्णा बोलले माझ्याशी. फार वेळ नाही गप्पा मारल्या, पण त्यांच्या डोळ्यात दिसत होतं त्यांना काय बोलायचं. आपल्या मुलाला आपण काही देऊ शकलो नाही याची खंत वाटत होती त्यांना. पण त्यांना काय माहिती त्यांनी मला काय दिलंय. बळ दिलंय मला, कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याचं बळ. मला भीती एवढीच वाटते की अण्णांच्या या विश्वासाला मी खरा उतरेन का? जय, अरे मुळात अण्णांचा विश्वास आहे, म्हणूनच त्यांनी तुझ्याकडनं या अपेक्षा ठेवल्या. हो, पण त्या पूर्ण करता आल्या पाहिजेत. अरे हो, मगाशी मी मुद्दामच तुला बरं नाही सांगितलं. त्या एन्व्हलप मध्ये पैसे आहेत. तू प्रेझेंटेशन केलं होतं ना त्याचं. त्या कंपनीला तुझं प्रेझेंटेशन खूप आवडलंय आणि आता अजून आणखीन काम मिळणार आहे त्यांच्याकडून. थँक्स यार. सुहास, आणखी काही काम असलं ना तरी मला नक्की सांग. हो, मी काही करायला तयार. अण्णांच्या बायपासची तयारी करायची आणि त्यांना बरं वाटल्याशिवाय मला चैन नाही पडणार. होईल सर, काळजी नको करूस. अण्णा, अजून थोडे सूप हवंय का तुम्हाला? नको. सुहास गेला? हो. आता जेवून तुम्ही सुद्धा निघाल ना? हो. अण्णा, काळजी करू नका. आम्ही येत जात राहूच, पण तुम्ही आता तब्येतीची काळजी घ्या. अय्या, अगं इथेच का तू? मी तिथे किचन मध्ये वाट बघत राहिले ना तुझी. नाही, मी येतच होते आत. नाही नाही, असू देत असू देत. केलीत आता मी सगळी कामं पूर्ण. बरं झालं म्हणजे तू थांबलीस. अण्णांना पण जरा बरं वाटलं असेल ना. आणि आता काय बाबा, येऊन जाऊन असणारच आहेस ना तू इथे. आणि तू नसशील तेव्हा मी आहेच ना यांची काळजी घ्यायला. हो. अण्णा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना. ए आदिती, तू ना बाई मला ती ह्यांची ना जेवण आणि सूप झाल्यानंतरची औषध आहेत ना ती सांगून ठेवा. नाही म्हणजे सगळे पथ्य वगैरे नीट व्हायला हवं ना, काही विसरून जाईल नको. अण्णा,
आता ना तुम्ही सगळी पथ्य नीट पाळायला पाहिजेत हा. नाही म्हणजे कसं आहे ना, आता जड वस्तू कुठल्याही उचलायच्या नाही, जिने वगैरे चढ उतर करू नका. काही हवं असेल ना मला सांगा, मी लगेच तुमच्या हातात देईन. म्हणजे डॉक्टर म्हणालेत की काळजी करण्यासारखं काहीही नाहीये. तुम्ही नीट सगळी पथ्य पाळली ना की लवकर बरे व्हाल अण्णा. हो. हा पण कसं आहे की पथ्य खूपच आहेत ना आणि खर्चही खूप होईल. तसं नाही म्हणजे अण्णांसाठी तर करणारच ना आम्ही. म्हणजे इतकी वर्ष कोण करतंय ग, त्यांचं मीच करते ना. पण म्हणजे आता कसं आहे ना की औषधांचा खर्च तर वाढलेलाच आहे ना, शिवाय आता हे सूप सलाड वहिनी आणि हे काय, खरंच काही गरज नव्हती. वहिनी राहू दे. पण अण्णा यातली पैन पै तुमच्या औषधासाठी खर्च करायची हा आपण. जय, तूही अण्णांचा मुलगा आहेस, तुझं कर्तव्य आहे म्हणून ठेवून घेते हा मी. वहिनी मी तुम्हाला औषधं दाखवून ठेवते. हो 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 चल बाई, त्यांच्या औषधांमध्ये काही चूक व्हायला नको. नाही आलेच हा मी. अण्णा बसा बसा. ये.